तर विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिकेमध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एम-बी-बी-एस किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स तुम्हाला इथं लागेल. तर यामध्ये बी-डी-एस, बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-यू-एम-एस प्लस तुम्हाला एम-पी-एच, एम-एच-ए किंवा एम-बी-ए इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 32,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एपिडेमिओलॉजिस्ट. तर यासाठी इथं एक जागा आहे. तर यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम-पी-एच-ए, एम-एच-ए किंवा एम-बी-ए इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल. तसेच तुम्हाला इथं 1 वर्षाचा अनुभव लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे शहरी गुणवत्ता आश्वासक समन्वयक. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट, एम-बी-बी-एस किंवा बी-ए-एम-एस किंवा बी-यू-एम-एस विथ एम-पी-एच-ए, एम-एच-ए किंवा एम-बी-ए इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस इथं डी-एम-एल-टी लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 17,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 16 जागा आहेत. यासाठी तुम्हाला जी-एन-एम किंवा बी-एस-सी नर्सिंग इथं लागेल. तसेच तुम्हाला इथं महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष. तर यासाठी इथं 16 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स लागेल. तसेच तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम तुम्ही इथं पूर्ण केलेला असावा आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 18,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं निवड कंत्राटी स्वरूपाची असून निवड झालेल्या उमेदवारांना 29/6/2025 पर्यंत इथं नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. तर इच्छुक उमेदवारांनी त्यांचे जे अर्ज आहेत तर ते 30/9/2024 ते 11/10/2024 पर्यंत इथं करायचे आहेत आणि अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे. माननीय आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, भावसिंगजी रोड, कोल्हापूर. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे तर यामध्ये आवश्यक क्वालिफाय एक्झाम मधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे, तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव. तर यामधील मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीप्रमाणे उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी इथं तयार करण्यात येईल आणि उमेदवारांना इथं नियुक्ती देण्यात येईल. तसेच पात्र अपात्र उमेदवारांची जी यादी आहे तर ती इथं महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, हे पण तुम्ही इथं भरून घ्यायचे आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 11/10/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत दिलेल्या पत्त्यावर. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पी-डी-एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.